स्क्रीन ऑन आहे, याचा रेकॉर्डिंग चालू आहे. ठीक आहे. सो मोस्टली 3D इथला बाकी कोणाचं काही झालेलं नाही सॉफ्टवेअर पहिलं तुझं सोडून एक्सेप्ट. ठीक आहे. सो 3D कोणते कोणते सॉफ्टवेअर माहिती आहे तुम्हाला मॅक्स सोडून? माया, अजून सिनेमा 4D, स्केचअप. ठीक आहे, अजून पुढे नाही. तर एवढे सगळे सॉफ्टवेअर का बरं वापरतात? 3Dच करतोय आपण तर. स्पेशालिटी आहे. ठीक आहे. सो समजा आता तुम्ही समजा कंपोजिटिंगचा पार्ट जे आता म्हणजे तुम्ही आफ्टर इफेक्ट शिकले असाल काही लोक याच्यातले, तर कंपोजिटिंगसाठी आपण आफ्टर इफेक्ट पण वापरतो आणि प्रोफेशनली मग अजून ऍडव्हान्स मध्ये न्यूक वगैरे वापरतो. ठीक आहे. सो आफ्टर इफेक्ट आणि न्यूक मधला फरक काय आहे? काही आयडिया? लेअर बेस आहे आणि नोड बेस आहे. ठीक आहे. सो युजली तुम्ही 3D मध्ये पण काम कराल तर तसंच सॉफ्टवेअर आहे. दोन टाईपचे सॉफ्टवेअर येतात. 3D चे मोस्टली सॉफ्टवेअर जास्तीत जास्त नोड बेसच राहतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये सेकंड की आपल्याला नोड बेस आणि लेअर बेसचा फरक माहित पाहिजे. आता आफ्टर इफेक्ट किंवा फोटोशॉप इन जनरल सर्वांनी इथे वापरलंच असेल कधी ना कधी. ठीक आहे. सो फोटोशॉप कशासाठी वापरतो आपण? फोटो एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग, कलर करेक्शन या सगळ्या गोष्टीसाठी. ठीक आहे. सो लेअर बेस्ड सॉफ्टवेअर मध्ये काय राहते की तुम्ही एकाखाली एक लेअर स्टॅक करता, सरळ सरळ नॉर्मल पद्धतीने काम करता. पण तेच जर आपण ठीक आहे 40-50 लेअर पर्यंत काम करतोय तर प्रॅक्टिकल आहे. पण तेच जर आपल्याला 1000-1500 लेअरचं काम आहे किंवा समजा फोटोशॉप 3D मध्ये तुम्ही मटेरियल्स वापराल की कलर्स वगैरे वापरतो आपण, त्यासाठी कलर्ससाठी आपण एका मॉडेलमध्ये बऱ्याचशा गोष्टी वापरू, तर ते प्रॅक्टिकली मॅनेजेबल नाही राहत. त्याच्यासाठी मग आपण नोड बेस इंटरफ्लो वापरतो. ठीक आहे. सो नोड बेस इंटरफेसचं जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुम्ही कधी प्रोग्रामिंग केलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय फ्लो चार्ट एक हे राहतो, टॉपिक राहतो. ठीक आहे. त्याच्या टाईप राहतं त्याच्यामध्ये पिक्चर इन पिक्चर. सो नोड ग्राफ जर तुम्ही बघतो म्हटलं, सिंपल सिंपल जर यामध्ये बघायचं झालं, एक सेकंड, याच्यामध्ये पिक्चर इन पिक्चरचा ऑप्शन कुठून वापरतो? ठीक आहे. सो नोडग्राफचं जर आपल्याला एक्झाम्पल बघायचं झालं तर न्यूकचं समजा आपण बघू. ठीक आहे. तो सिंपल अशा टाईप मध्ये काही आपल्याला ग्राफ मिळून जाईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. तो सिंपल समजा हे रीड जे असतं ते इमेज वगैरे झालं, त्यानंतर मग त्यामध्ये वेगवेगळे नोट्स राहतात. आता 3D मध्ये जर सॉफ्टवेअर बघतो म्हटलं तर 3D मध्ये जसं तुम्ही म्हटलं मॅक्स आहे, माया आहे, हुडिनी आहे, रिअल फ्लो आहे, ब्लेंडर आहे, त्यानंतर अजून अजून कुठले स्केचअप आहे, ऑटोकॅड आहे. ठीक आहे. रेव्हिट आहे, पुन्हा सॉलिड वर्क्स आहे. जर तुम्ही कोणतं रायनो, हा रायनो प्लगइन आहे ना, स्टँड अलोन सॉफ्टवेअर पण आहे. अच्छा, ठीक आहे. रेव्हिट आहे पुन्हा. ठीक आहे. सो वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत. त्यामध्ये प्रत्येक सॉफ्टवेअरची काहीतरी वेगवेगळी स्पेशालिटी आहे. जसं आता तुम्ही मॅक्स आणि माया जर म्हटलं तर मेन स्ट्रीम हे सर्वात जास्त वापरले जाणारे सॉफ्टवेअर आहे. माया जे आहे ते आपलं फिल्म इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं की ॲनिमेशन फ्रेंडली सॉफ्टवेअर म्हणता येईल त्याला, किंवा स्पेशली ॲनिमेशनसाठी हे आहे. त्यानंतर मॅक्स जर म्हटलं तुम्ही तर मॅक्सचं मेन यूज कुठल्या ह्याच्यात होतं, काही आयडिया? हार्ड सरफेस मॉडेलिंग. जर आपल्या रिअल लाईफमध्ये जर आपण म्हटलं तर जे आपले गेम्स असतात, गेम्स आणि आर्किटेक्चरचे जे टॉपिक्स राहील तुमचे, त्याच्यामध्ये सर्वात जास्त मॅक्स वापरलं जातं आजच्या टाइममध्ये. बाकी मग वेगवेगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळं सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे. सो एक काय म्हणतात ॲनिमेशन पाईपलाईन असते, माहित आहे तुम्ही लोकांनी ऐकलाय वाचलाय का त्याच्याबद्दल? ॲनिमेशन पाईप तू वाचलेलास. ठीक आहे. सो ॲनिमेशन पाईपलाईन जी आहे आपली, ॲनिमेशन पाईपलाईन किंवा प्रोडक्शन पाईपलाईन, ही इमेज मोस्टली आपण रेफरन्ससाठी वापरतो याच्यामध्ये. सो कुठलं पण आपल्याला समजा फिल्म असो किंवा शॉर्ट फिल्म असो किंवा काही पण कन्सेप्ट असो, छोटीशी ऍड बनवायची आपल्याला, त्याची एक आपण प्रोसेस फॉलो करू की डायरेक्ट तुम्हाला ऍड बनवायची जाऊन शूटिंग तर चालू नाही करू ना आपण त्याला. सर्वात पहिली गोष्ट राहील की आपल्याला त्याच्यामध्ये एक आयडिया राहील आपला, की सर्वात पहिला आपण एक आयडिया राहील त्याला नोट डाऊन करू पेन अँड पेपरनी. ठीक आहे. त्यानंतर ती दुसऱ्या लोकांना, समजा मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, आता मी ही पाईपलाईन तुम्हाला डायरेक्ट तोंडाने नाही सांगू शकत, काहीतरी मला ग्राफिक्स दाखवावे लागतील. ठीक आहे. सो त्यासाठी तुम्हाला काहीतरी त्याचं एक स्टोरी बोर्डिंग करावं लागेल.
ठीक आहे. कोणतीही छोटाही कन्सेप्ट राहो की मोठा कन्सेप्ट राहो, म्हणजे छोटीशी ऍड राहो किंवा आपल्या अव्हेंजर सारखी फिल्म राहो, प्रत्येक फिल्मचं स्टोरी बोर्ड आणि अॅनिमॅटिक्स आधी बनवलं जातं, नंतर ते लोक मग शूट किंवा लोकेशन वगैरेच्या सेटअपवर जातात. हे पूर्ण जे पार्ट आहे प्री प्रोडक्शनचा तो आपला 3Dच्या अगोदर असतो. ठीक आहे. सो कन्सेप्ट झाला, त्याच्यानंतर स्टोरी बोर्डिंग झालं, त्याच्यानंतर त्याचं अॅनिमॅटिक्स राहतं. आता अॅनिमॅटिक्स काय राहते? रफ ॲनिमेशन राहते. ठीक आहे. समजा स्टोरी बोर्ड जर बघाल तुम्ही ऑनलाईन, सो समजा आपण अव्हेंजर्सचं किंवा आयरन मॅनचं घेऊ. स्टोरी बोर्ड. ठीक आहे. यामध्ये तुम्ही खूप आला संयम. ठीक आहे. सो तुम्ही रफ ड्रॉइंग पण करू शकता किंवा हाय क्वालिटी ड्रॉइंग पण करू शकता. तुमच्या ते स्किलवर आहे की तुमची ड्रॉइंग स्किल काय आहे. तर याने आपल्याला काय हेल्प होते, आता एवढंच बघून आपण काय हे करू शकतो की कॅमेरा अँगल्स कसे राहणार आपले, एका शॉटमध्ये किती ऍक्टर्स लोक राहणार, त्यानंतर डायरेक्शन कसं राहणार, ठीक आहे, कंपोजिशन कसं राहणार, त्या सगळ्या गोष्टी आपण स्टोरी बोर्डिंग मधून हे करू शकतो. त्यानंतर याच जे अॅनिमॅटिक्स मध्ये कन्व्हर्जन होणार ते काय राहणार, सिंपल समजा आपण कोणत्या मूवीचंच बघू. Want to create or sell your सो हे लँडस्केप वगैरे त्यांनी रफ ड्रॉ केलेलं आहे. त्याच्यामध्ये शॉर्ट सिलेक्शन वगैरे, कॅमेरा अँगल्स, ऑब्जेक्ट प्लेसमेंट वगैरे त्या सगळ्या गोष्टी कव्हर होईल. ठीक आहे. अॅनिमॅटिक्स मध्ये. ठीक आहे. प्रत्येक मूवीचा आजकाल म्हणजे इन जनरल अॅनिमॅटिक्स बनवतातच ते लोक. अॅनिमॅटिक्स. ठीक आहे. सो स्टोरी बोर्डिंग झालं, मग अॅनिमॅटिक्स, मग त्याच्यानंतर डिझायनिंग चालू करतात ते लोक की बेसिकली आता समजा तुम्ही कुठली पण सिरीज बघाल तर त्याच्यामध्ये कॉस्ट्युम्स कसे राहणार, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऍक्च्युअली त्यांना रिअल शूट काय करणार ते लोक, 3D शूट काय करणार, कंपोजिटिंग काय करावं लागेल, त्या सगळ्या गोष्टी राहतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे अॅनिमॅटिक्स राहतं ते प्रोडक्शन पाईपलाईन मध्ये जातं. आता हे प्रोडक्शन पाईपलाईन जी राहणार, इथून आपलं मॅक्स वगैरे सारख्या सॉफ्टवेअरचं यूज चालू होते. ठीक आहे. कुठले तुम्ही 3D सॉफ्टवेअर जर वापराल तर सर्वात पहिले हे जे डिझाईन्स बनवले आहेत त्यांनी ते जाणार लेआउटिंग आर्टिस्ट कडे आपल्या. ठीक आहे. इकडे पण येणार लेआउट मध्ये R&D, म्हणजे आता रिसर्च अँड डेव्हलपमेंट. ठीक आहे. जसं आपण म्हटलं की फॉर एक्झाम्पल अवतार मूवी शूट करायची आहे त्यांना, तर तिथलं पॅन्डोराचं लोकेशनच आहे. आता ऍक्च्युअल तर पॅन्डोरा कुठे आहे नाही प्लॅनेट तसं. ठीक आहे. तर त्यासाठी रेलेव्हंट लोकेशन्स कुठे आहे, शूट्स कुठे करू शकतात, त्याच्यामध्ये सीन्स कसे कंपोजिट करता येईल त्यांना, त्या सगळ्या गोष्टी ते लोक रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या पार्टमध्ये करतील. मग ऍक्च्युअल शूट वाले लोक शूट डिपार्टमेंटला जातील आणि 3D आर्टिस्ट जे आपले राहील प्रोडक्शन पाईपलाईन वाले ते मग त्यांचं काम सुरू करतील. इथे तुमचं 3D असेसमेंट चालू होते. सर्वात पहिलं स्टेप राहतं की मॉडेलिंग. आता मॉडेलिंग मध्ये काय आहे की बेसिक समजा आपल्याला आता हे अडॅप्टर बनवायचं आहे किंवा माऊस बनवायचा आहे, यापासून तर आपले रिअलिस्टिक कॅरेक्टर्स वगैरे जे आहेत त्याच्यापर्यंत सगळं काही तुम्हाला मॉडेल करता येते. मेनली 2 टाईपचं मॉडेलिंग असते, हार्ड सरफेस आणि सॉफ्ट सरफेस. ठीक आहे. याचं बेसिक एक्झाम्पल म्हटलं तर हार्ड सरफेस मध्ये कुठलं पण आपल्याला नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट जर बनवायचं आहे तर ते हार्ड सरफेस झालं. समजा टेबल आहे, फॅन आहे, टीव्ही आहे, हे हार्ड सरफेस झालं. आणि सॉफ्ट सरफेस मध्ये जे पण आपण ऑर्गॅनिक मॉडेल्स बनवतो, ठीक आहे, ह्युमन बॉडी झालं, त्याच्यानंतर कुठले अॅनिमल्स झालं, ते सगळे सॉफ्ट सरफेस मध्ये येणार. ठीक आहे. तर मॉडेलिंग मध्ये पण आता हे प्रत्येक गोष्ट स्टेज वाईज आहे. तुम्ही जसं बाकी सॉफ्टवेअर शिकता, फोटोशॉप आहे, आफ्टर इफेक्ट आहे, याच्यामध्ये आपल्याला टॉपिक्स दिलेले आहे. समजा फोटोशॉपचे तुम्हाला 20-40 टॉपिक आहे, आफ्टर इफेक्टचे 60 टॉपिक आहे, त्यामध्ये आपलं सॉफ्टवेअर संपून जातं. त्याच्यामध्ये डिपार्टमेंट्स नाही आहे. तुम्ही जेव्हा 3D शिकता तेव्हा तुम्हाला डिपार्टमेंट वाईज शिकावं लागते. जसं पहिलं आपलं मॉडेलिंग काम आहे. आता मॉडेलिंग मध्ये पण काय राहील की आपल्याला बेसिक पहिले प्रॉप्स बनवणं शिकावं लागेल. तुम्ही डायरेक्ट ह्युमन कॅरेक्टर बनवू शकता का?
नाही, त्याच्यासाठी तुम्हाला कसं त्याचा वायरफ्रेम्स काय राहते, टोपोलॉजी काय राहते, या सगळ्या बेसिक गोष्टी माहित पाहिजे. समजा तुम्ही जेव्हा मॉडेलिंग कराल तेव्हा लो सरफेस एक मॉडेलिंग राहतं. लो सरफेस किंवा लो पॉली मॉडेल राहतात. ठीक आहे. सो यालाच आपण ब्लॉकिंग पण म्हणतो. कुठलं पण मॉडेल जर आहे, समजा एक्झाम्पलसाठी ह्युमन मॉडेल आहे आपल्याकडे, तर त्याचं बेसिक आपण ब्लॉकिंग करतो आधी. सिंपल जे ढाचा बनवणं म्हणतो आपण, की शेप्स कसे राहील, हात आहे तर त्याचं काय म्हणते लेंथ कशी राहील, थिकनेस किती राहील, त्या सगळ्या गोष्टी बेसिक ब्लॉकिंग केल्या जातं. त्यानंतर लो पॉली झालं की मग मिड लेवल डिटेलिंग राहतं. तो समजा एकदा तुम्ही हे बनवलं की त्याच्या बेसिक डिटेल्स ऍड करणं चालू होईल, की समजा आता हे एक ड्रॅगन सारखं कॅरेक्टर आहे, मग त्यांचे त्यांनी विंग्स वगैरे बनवलेले आहे. ठीक आहे. तर मॉडेलिंग मध्ये पण आता वेगवेगळं, जसं तुम्ही 3ds मॅक्स वापरता तर फक्त 3ds मॅक्स मध्येच आपल्याला पूर्ण ऍडव्हान्स कॅरेक्टर नाही बनवता येणार. जसं तुम्ही एखादं डिटेल कॅरेक्टर म्हटलं, हॉबिट पाहिलाय तुम्ही लोकांनी, लॉर्ड ऑफ द रिंग्स. ठीक आहे. सर लॉर्ड ऑफ द रिंग्स घ्या किंवा समजा 3D मध्ये आपला हल्क समजा. ठीक आहे. हल्क तर सगळ्यांनी कॅरेक्टर बघितलाच असेल. ठीक आहे. तर आपल्याला हल्क सारखं कॅरेक्टर कम्प्लिटली तुम्ही फक्त आणि फक्त मॅक्स मध्ये नाही बनवू शकत. त्यासाठी तुम्हाला त्याच्या एक्सप्रेशनसाठी किंवा डिटेल्ससाठी मग स्कल्प्टिंगचा पण पार्ट करावं लागतं. तर मॉडेलिंग मध्येच ऍडव्हान्स जे स्पेशलायझेशन वगैरे करतात लोक, त्यांना मग स्कल्प्टिंग पण शिकावं लागतं. तर स्कल्प्टिंग काय आहे, की बेसिक क्लेचं स्कल्प्टिंग तुम्ही बघितलं असेल. स्कल्पचर्स समजा आपण याचे मॉडेल्स वगैरे बघतो, पुतळे वगैरे, ते क्ले मॉडेल्सच आहे. ठीक आहे. सो स्कल्पचर जर बघितलं तुम्ही, ठीक आहे, सो हे 3D मध्ये बनवलेले स्कल्पचर झाले. ठीक आहे. यासाठी कुठलं सॉफ्टवेअर वापरतो आपण? झिब्रश आहे, आणि आधी मडबॉक्स वापरायचे बेसिकली. झिब्रशच्या आधी ऑटोडेस्क कंपनीचंच मडबॉक्स सॉफ्टवेअर होतं. ऑटोडेस्कचं अजून आपले मॅक्स आणि माया जे वापरतो आपण, ते पण ऑटोडेस्कचे प्लस ऑटोकॅड आणि रेविट, हे सॉफ्टवेअर पण ऑटोडेस्क कंपनीचेच आहे. ब्लेंडर बघाल तुम्ही तर मग ते ओपन सोर्स आहे, ते वेगळं ब्लेंडर कंपनीचंच आहे. हुडीनी जर म्हटलं ते पण पुन्हा स्टँड अलोन सॉफ्टवेअर आहे साईड इफेक्ट्सचं. ठीक आहे. सो ते राहणार साईड डायनामिक्स. साईड इफेक्ट्स कंपनी आहे. हा, साईड इफेक्ट्स नावाची कंपनी. हा, मडबॉक्स आता बंद झालं. आता म्हणजे त्यांनी याचं प्लगइन सारखं सॉफ्टवेअर मध्येच इंटिग्रेट केलेलं आहे, पण मेनली आता स्टँड अलोन सगळे लोक झिब्रशच वापरतात. तुम्हाला जे पण हाय डिटेल मॉडेल बनवायचे आहे ना, तुम्ही जर बघाल की झिब्रशचे मॉडेल्स, समजा हेच एक्झाम्पल बघा याच्यामध्ये. ठीक आहे. सो यामध्ये समजा बेसिक ब्लॉकिंग पासून, यासाठी तुम्हाला अॅनाटॉमीचं चांगलं नॉलेज पाहिजे. ठीक आहे. जे युजली फाईन आर्ट्स वगैरे वाल्या बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स असतात त्यांना हे शिकायला इझी जातं, कारण की त्यांना अॅनाटॉमीची चांगली डिटेल स्टडी असतं. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला बेसिकली तुम्हाला झिब्रश किंवा मॉडेलिंग स्पेशलायझेशन करायचं आहे तर तुम्हाला अॅनाटॉमीची पूर्ण आधी स्टडी करावी लागेल. जसं अॅनिमेशन मध्ये जर जातो म्हटलं तुम्ही, तर एक अॅनिमेशन सर्व्हायवल किट नावाची बुक आहे रिचर्ड विलियम्सची, ती तुम्हाला चांगल्या स्टडी करावं लागतं. ठीक आहे. सो हा आपला झिब्रशचेच मॉडेल यूज करतात. जे पण आपण हाय डिटेल बघतो ना, तुम्ही जेवढेही म्हणजे कॅरेक्टर्स वगैरे बघाल, मॉन्स्टर्स बघाल, ड्रॅगन्स बघाल, मॉडेलिंगसाठी फक्त आणि फक्त मॉडेलिंग, जेवढे हाय डिटेलिंग्स राहतात त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी तुम्हाला झिब्रश वापरावं. टेक्स्चरिंग आणि कलरसाठी मग वेगवेगळे सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे. बनवू शकतो तू, बेस पासून पण बनवू शकतो. त्याच्या की तुला तेवढं फ्लेक्सिबल आहे का, जर तुमच्याकडे बेस मॉडेल असेल, जसं आपण हे लो पॉलीवाला बघितलं ना, हा बेसिक ढाचा जर घेऊन गेले तुम्ही झिब्रश मध्ये, तर काम तुमचं 10-20% सोपं होते. तुम्ही पूर्ण झिब्रश मध्ये स्क्रॅच पासून एका सर्कल पासून जर बनवतो म्हटलं, तर ते थोडं टफ राहतं त्याला काम करायला. ठीक आहे. सो फर्स्ट पार्ट झालं आपला मॉडेलिंगचं. जर मॉडेल असेल तुझ्याकडे, आधी तू ब्लॉकिंग करून घेतलं त्याचं मॅक्स मध्ये, तर ते तू झिब्रश मध्ये जाऊन त्याला हाय डिटेलिंग करू शकता. हा, मॅक्स मध्ये करून त्याच्यात, जसं आता यामध्ये जर तू बघशील की झिब्रश अँड 3ds मॅक्स टाकशील समजा, ठीक आहे. सो याच्यामध्ये जे बेसिक ब्लॉकिंग आहे त्यांनी हे 3D सॉफ्टवेअर मध्ये केलं. ठीक आहे. मग त्यानंतर याच्यात जे डिटेल्स होत्या कपड्यांच्या वगैरे, त्या डिटेल्स त्यांनी
झिब्रश मध्ये गेलं. ठीक आहे. एक मार्वलस डिझायनर नावाचं पण सॉफ्टवेअर येतं. ते मार्वलस डिझायनर कपड्यांकरता स्पेशली, म्हणजे जेवढे पण कपडे असतात आपले नॉर्मलच कपडे नाही, हे वायकिंग्स वगैरे सारखे जे आपले क्लोथ्स आहेत, सगळ्या टाईपचे क्लॉथ्स तुम्हाला मार्वलस डिझायनर मध्ये बनवता येतात. 3D मध्ये आर्किटेक्चर मध्ये पण तुम्हाला खूप काम पडते याचं. जर तुम्हाला बेडशीट झालं, पिलोज झालं, सोफा कव्हर्स झालं, ते सगळ्या गोष्टी जर बनवायच्या आहे तर मार्वलस म्हणजे सर्वात सोपं सॉफ्टवेअर आहे काम करायसाठी. यामध्ये पूर्ण प्रॉपर जे आपलं शिलाई काम जे असतं म्हणतो आपण, त्यासारखं पूर्ण स्टिचेस वाला काम राहतं. ते तुम्ही पूर्ण डिटेल्स मध्ये काम करू शकता त्याच्यामध्ये. समजा तुम्ही जर याचं एक्झाम्पल म्हटलं, ठीक आहे, समजा हे कॅरेक्टर आहे याचं, हे त्यांनी पूर्ण कपडे जे आहे हाय डिटेल्स वगैरे जे सगळे आहेत ते तुम्हाला मार्वलस मध्ये बनवता येतात. ऍक्च्युअल कपडे जसे आपण शिवतो ना तशा टाईप मध्ये याच्यामध्ये काम होतं. हे पूर्ण याच्यामध्ये ओपन सिम्स राहतात. याला मग तुम्ही स्टिचचं ऑप्शन मिळते, त्याला स्टिच करून पूर्ण 3D हे करू शकता. जे मॉडेल तुम्ही मॅक्स, माया किंवा ब्लेंडर कुठल्याही सॉफ्टवेअर मध्ये बनवलं असेल ते तुम्हाला त्याच्यामध्ये इम्पोर्ट करता येतं आणि त्याच्यावर पूर्ण कपडे ड्रेस करता येतात. ठीक आहे. मॉडेलिंग पार्ट मध्ये काही डाऊट, बेसिक आयडिया समजला मॉडेलिंग मध्ये काय राहतं? हे मी ऑर्गॅनिक कॅरेक्टरचं सांगितलं. बेसिक तुम्हाला प्रॉप्स बनवायचे असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एवढ्या गोष्टी करायची गरज नाही की लो पॉली, मिड पॉली, हाय डिटेल. समजा हा माऊस बनवायचा आहे, याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही बनवणं सुरू करू शकता की सिलेंडर ऑब्जेक्ट घ्या, त्याला तुम्ही एडिट करा आणि ऑब्जेक्ट बनवू शकता. ठीक आहे. आता बेसिक आपण मॉडेल केलं, त्यानंतरची प्रोसेस असते नेक्स्ट टाईप टेक्स्चरिंग. टेक्स्चरिंग मध्ये काय करणार आपण लोक? मटेरियल चढवलं. ठीक आहे. सिंपल, जर हा टेबल तुम्ही मॉडेल बनवला तर मॉडेल करताना याच्यावर वूडचा कलर राहणार नाही. तो बेसिकली ग्रे कलर किंवा जे पण तुम्ही डिफॉल्ट कलर घेतले त्याच्यामध्ये पडणार. त्या वूडला वूड सारखा कलर, याच्या पायांना मेटलचा कलर. हळू सॉरी. ठीक आहे. अच्छा अच्छा. ठीक आहे. सिंपल हा वूडचा कलर आहे आपला, तर वूडचा कलर वेगळा राहील, आपला मेटलचा कलर वेगळा राहील. ठीक आहे. मेटलचा कलर आणि त्याच्या प्रॉपर्टीज पण वेगळ्या राहील. ठीक आहे. सिंपल, हा ग्लास जर आहे तर ग्लास वेगळा राहील, आपली फ्रेम प्लास्टिकची ती वेगळी राहील. तर प्रत्येकाला वेगळा कलर राहील, त्याच्या प्रॉपर्टीज राहील काही ना काही. ठीक आहे. समजा तुम्ही प्लास्टिक मध्ये पण, आता हे पण प्लास्टिक आहे, मग इथे शीट आहे फोमची, सेम प्लास्टिक आपल्या फॅन मध्ये पण आहे. तर प्रत्येकाचं काहीतरी वेगळं लुक आहे ना, कलर वेगळा आहे, त्याचं रिफ्लेक्टिव्हिटी वेगळी आहे. ठीक आहे. रिफ्लेक्टिव्हिटी म्हणजे लाईट कसा बाउन्स होतो त्याच्यावर, त्या सगळ्या ते सगळ्या गोष्टी एडिट करायसाठी आपल्याला मग टेक्स्चरिंग करावं लागतं. बोल. नाही, काय नाही, जसं तुम्ही बघा फोटो फाईल फॉर्मॅट राहतो. तर जसं फोटोशॉपची पीएचडी फाईल तुम्हाला आफ्टर इफेक्ट मध्ये लोड करता येते, तसं जर तुम्हाला याच्या फाईल्स असेल तर ओबीजे फाईल फॉर्मॅटमध्ये करावं लागतात. हा, ओबीजे जो आहे तो युनिव्हर्सल आहे ऑब्जेक्ट फाईल. काय? हा, इंटरपोर्टेबिलिटी पण आहे. जसं लिंकिंग आहे ना, की आपण प्रीमियरची फाईल लिंक करून आफ्टर इफेक्ट मध्ये वापरतो, डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप नाही होणार. तुला लिंकचं ऑप्शन असते, सेव्हचा पण असते आणि टूल असतो एक ज्याने तुला लिंक करता येतं. की डायरेक्ट मॅक्स मध्ये एक ऑप्शन राहील की ट्रान्सफर टू झिब्रस सारखं, असं एक्झाम्पल साठी सांगतोय, ते तुला तिकडे ओपन होऊन जाणार झिब्रस सॉफ्टवेअर. स्पेसिफिक आता प्लगइन्स येतात त्याचे, हा, वेगळं टाकायची गरज नाही, तुम्हाला इनबिल्ट पण मिळून जाते. ठीक आहे. नाही तर सिंपल जरा ओबीजे घ्या तुम्ही, ओबीजेला इम्पोर्ट करा आणि त्याच्यावर काम करा. ठीक आहे. सो ते पाहिजे झालं. आता टेक्स्चरिंग साठी पण जसं प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी स्पेशलाइज सॉफ्टवेअर आहे. कारण की ठीक आहे, मॅक्स किंवा माया हे पण टेक्स्चरिंग करतात, पण त्यामध्ये समजा आता आजकाल जर तुम्ही गेम्स वगैरे बघाल तर एकदम हायपर रिअलिस्टिक गोष्टी येतात. ठीक आहे. त्यासाठी एक पीबीआर टेक्स्चरिंगचा एक आता कन्सेप्ट आलेला आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी मग तुम्हाला फक्त मॅक्स मध्ये तुम्ही ते काम करू नाही शकत. मग त्यासाठी तुम्हाला बाहेर पुन्हा आपल्या मॉडेलला दुसऱ्या सॉफ्टवेअर मध्ये न्यावं लागतं. त्यासाठी येतं सबस्टन्स पेंटर डिझायनर, हे सॉफ्टवेअर आहे, आणि मार्मोसेट एक सॉफ्टवेअर आहे, मार्मोसेट टूल बॅग म्हणून. ठीक आहे. सो ते लुक डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर म्हणतो आपण त्यांना बेसिकली, तर त्यासाठी वापरलं जातं. याचं समजा एक्झाम्पल म्हटलं, when you are
ऑनलाइन जो लोग हैं उनको म्हणजे मराठीची काही प्रॉब्लेम नाही ना, सगळे मराठीच आहे ना? येस सर. ठीक आहे. कुठे गेला आपला व्हिडिओ? ठीक आहे. सो समजा जे मॉडेल आहे ते तुम्ही ग्रेस्केल मॉडेल ओपन करून त्याच्यामध्ये काय ऍक्च्युअल सीनचं आहे नाही का? UI जर दाखवायचं झालं तुम्हाला तर ठीक आहे. सो आपलं जे 3D मॉडेल आहे ते तुम्ही डायरेक्ट यामध्ये लोड करू शकता, याच्यावर वर्क करता येतं. ठीक आहे. जसं आता तुम्ही आतापर्यंत तुम्ही रेंडर पासेस वगैरे तर वापरलं नसेल, तुम्ही आफ्टर इफेक्ट मध्ये काम करता तर आफ्टर इफेक्टची फाईल क्लायंटला पाठवता का? व्हिडिओ फॉर्मॅट पाठवता ना, रेंडर करता. जर सिंगल आपली इमेज असली तर आपण जेपीजी किंवा पीएनजी मध्ये पाठवू, आणि जर आपला व्हिडिओ असला तर मग MP4 किंवा AVI वगैरे वेगळे वेगळे फॉर्मॅट. ठीक आहे. पण MP4 आपला सर्वात इफिशियंट आहे की फाईल साईज छोटा राहतो. ठीक आहे. तसंच तुम्ही जेव्हा 3D मध्ये काम कराल तर 3D मध्ये पासेस राहतात. समजा आता हा वूड आहे, तर या वूड मध्ये काय आहे की कलर जो आहे तो कलर एक वेगळा पास राहील, याची जे कॉन्टॅक्ट शॅडो आहे जमिनीसोबत तो एक वेगळा पास राहील. त्यानंतर समजा याच्यात जे रिफ्लेक्शन येत आहे, लाईटचं बाउन्सिंग होत आहे, त्या गोष्टी वेगळ्या पास. तर पास म्हणजे काही ना जनरल इमेज आहे समजा, ज्यामध्ये वेगवेगळ्या कलर इन्फॉर्मेशन आहे. त्या इन्फॉर्मेशन घेऊन तुम्हाला ते मग मर्मोसेट राहो किंवा मग तुमचं सबस्टन्स सॉफ्टवेअर राहो, त्यामध्ये ते इम्पोर्ट करावं लागणार आणि त्याच्यावर मग तुम्ही पुढे काम करू शकता. ठीक आहे. समजा यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे. सो आपल्याला कलर डिटेल्स, ग्लो या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कंट्रोल करता येणार. ठीक आहे. सो रिअलिस्टिक लुक किंवा हाय डिटेल्स देण्यासाठी आपण हे सॉफ्टवेअर्स वापरतो. जसं समजा तुम्हाला सँड किंवा एकदम मातीसारखं काही बनवायचं आहे तर तुम्ही ते मॅक्समध्ये पूर्णपणे प्रॉपर टेक्स्चर नाही करू शकत. त्यासाठी मग तुम्हाला हे टेक्स्चरिंगचे सॉफ्टवेअर वापरावं लागेल. ठीक आहे. जसं सबस्टन्स मी म्हटलं तर सबस्टन्सचं पण एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. आता सबस्टन्स पेंटर आणि डिझायनर दोन सॉफ्टवेअर म्हटले मी. ठीक आहे. सो पेंटर जे आहे याच्यामध्ये तुम्ही सॉफ्टवेअर इम्पोर्ट करून लाईव्ह टेक्स्चरिंग करू शकता. ठीक आहे. मॅक्समध्ये कसं असतं की आपण जेव्हा टेक्स्चरिंग करतो तर डायरेक्ट आपल्याला मॉडेलवर नाही करता येत, तुम्हाला मॉडेलला आधी अनरॅप करावं लागतं. आता अनरॅप म्हणजे जसं तुम्ही मॅचेस आहे, लहानपणी सगळ्यांनी मॅचेस ओपन करून बघितली आहे. मॅचेस आपल्याला पूर्ण ओपन करता येतं. समजा एखादा आपला कुठलाही कार्टून आहे कुठल्याही प्रोडक्टचा, तो आपण ओपन करू शकतो. ठीक आहे. कार्डबोर्ड आधी ओपन येतो, मग त्याला ते लोक पॅक करतात आणि मग आपण त्याच्यामध्ये सामान घेतो. तसंच सेम अनरॅपिंगची प्रोसेस 3D मध्ये पण राहते. कुठलं पण तुम्ही मॉडेल बनवलं, सिंपल जर तुम्ही एक बॉक्स बनवला, त्याला आपल्याला जर कलर करायचा आहे, टेक्स्चर द्यायचं आहे, त्यासाठी आपल्याला त्याला अनरॅप करावं लागतं. ठीक आहे. तर मॉडेलिंग नंतर टेक्स्चरिंगच्या आधी ही एक छोटीशी प्रोसेस राहतात. तुम्ही काही पण मॉडेल बनवला, समजा हा रिमोट बनवला, आता या रिमोटवर कसं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कलर्स आहे. एक तर काय करावं लागेल आपल्याला, हे बटन्स पूर्ण वेगळे बनवावे लागेल किंवा मग याच्यामध्ये त्याला वेगळं काढून कलर करावं लागेल आपल्या फोटोशॉप सारख्या सॉफ्टवेअरमध्ये. ठीक आहे. सो ते ऑप्शन आहे. तर यासाठी तुम्हाला अनरॅपिंग वापरावं लागतं. ठीक आहे. कुठलं पण तुम्ही 3D मॉडेल क्रिएट करा, तुम्हाला त्याला कलर द्यायसाठी अनरॅपिंग करावंच लागेल, ऑर्गॅनिक वगैरे. ठीक आहे. प्रॉप्स मध्ये काही नाही. समजा तुम्ही टाइल्स बनवताय, हा टेबल बनवताय, त्यासाठी तुम्ही डायरेक्ट टेक्स्चर पण बरं टाकू शकता. वूडच्या टेक्स्चरची तुम्ही इमेज डाउनलोड करा, ती तुम्हाला तुमच्या मॉडेलवर प्लेस करता येते. ठीक आहे. सो आता हे झालं आपलं मॉडेलिंग आणि टेक्स्चरिंग, दोन प्रोसेस झाल्या. ठीक आहे. त्यानंतर ऍक्च्युली यांनी रिगिंग सेटअप टाकलेला आहे. रिगिंग करावंच लागेल. रिगिंग अॅनिमेशन असं जरुरी नाही. तुम्ही समजा जर आता ही रूम बनवली 3D आर्किटेक्चर मध्ये, तर तुम्हाला याच्यामध्ये रिगिंग वाला पार्ट राहणार नाही. तुम्हाला डायरेक्ट याचं लाइटिंग आणि अॅनिमेशन करू शकता. ठीक आहे. तर युजली टेक्स्चरिंग झाल्यावर रिगिंग आर्टिस्ट, आता रिगिंग कशासाठी वापरलं जातं काही आयडिया? कॅरेक्टर अॅनिमेशन. ठीक आहे. आता जसं तुम्ही मॉडेल बघितले, 3D मॉडेल बघत आहात इथे, ठीक आहे. सो आपण जर ह्युमन 3D मॉडेल बघितलं, यामध्ये कुठलं पण जर एक एक्झाम्पल घेतो म्हटलं तर समजा हे एक एक्झाम्पल आहे. याची ठीक आहे. आता यामध्ये काय की तो माणूस फक्त उभा आहे नॉर्मल, एक तर त्याचे हात खाली आहे किंवा युजली टी पोज मध्ये मॉडेल येतात आपले. जेवढे तुम्ही रेफरन्सेस बघाल ते टी पोज येतात.
ते कशासाठी की आपल्याला प्रोपोर्शन्स प्रॉपर घेता आले पाहिजे, प्रॉपर मॉडेल करता आले पाहिजे. पण याच मॉडेलला जर आपल्याला अशा टाईपचं पोज द्यायचं आहे तर हे पोज द्यायसाठी आपण मॉडेल केलेल्या डायरेक्ट 3D मॉडेलला ते पोजेस देऊ नाही शकत. त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला त्याच्यामध्ये कंट्रोलर्स बसवावं लागेल. कंट्रोलर्स म्हणजे बोन सेटअप वगैरे राहतो. समजा आपला हात आहे तर आपल्याला हाताला मुवमेंट करण्यासाठी इथे एक आपला बोन राहील, इथे एक बोन राहील, त्यानंतर आपल्या हातातले बोन्स राहील, फिंगर्सचे वेगवेगळे राहील. तर ते सगळे कंट्रोलर्स तुम्हाला डिझाईन करावं लागेल. सॉफ्टवेअरमध्ये ऍक्च्युली बोन सेटअप असतो, तो बोन सेटअप तुम्हाला ऍड करून त्याचे कंट्रोलर्स वगैरे करावं लागतात. तर रिगिंग हा थोडा टेक्निकल पार्ट असतो. बाकी सगळे जे आपले विषय आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये आर्टिस्टिक पार्ट जास्त असतो, पण रिगिंग मध्ये तुम्हाला थोडं टेक्निकल राहतं की स्क्रिप्टिंग वगैरेचा पार्ट राहतं. ज्यांना प्रोग्रामिंग वगैरे मध्ये इंटरेस्ट आहे ते लोक रिगिंग मध्ये युजली जाऊ शकतात. आणि रिगिंग मध्ये कॉम्पिटिशन पण कमी राहतं, कारण की एका कंपनीमध्ये जर मीडियम स्केल कंपनी असेल तर 1 किंवा 2च रिगर राहतात. मॉडेलिंग आर्टिस्ट वगैरे लागेल तर जास्त राहतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. हा प्रोग्रामिंग पण राहतं, स्क्रिप्टिंग राहतं त्याच्यामध्ये. प्रत्येक सॉफ्टवेअरचं वेगवेगळं आहे. मॅक्समध्ये मॅक्स स्क्रिप्ट आहे, तुम्ही मायामध्ये जाल तर मेल लँग्वेज आहे जी आपली पायथन वगैरे बेस्ड राहते. प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये वेगवेगळ्या लँग्वेज आहे. कशाचं? रिगिंगचं? नाही, रिगिंग युजली आपण आपल्या सॉफ्टवेअरमध्येच करू शकतो. मॅक्स किंवा माया जर वापरत आहे तुम्ही, मॅक्स, माया, ब्लेंडर जे पण आहे त्यांच्यामध्ये टूल्स दिले जातात. याच्यामध्ये रिगिंगच्या प्लगिनची गरज नाही पडत. जनरल म्हणजे प्रोग्रामिंग जनरल नाही, त्याची वेगळीच राहते. समजा तू जर याचे कंट्रोलर्स बेस्ड रिगिंग म्हणजे प्रोग्रामिंग जर शिकतो म्हटलं तर ते वेगळेच त्याचे हे राहील, तुला ट्रेनिंग राहील. नॉर्मल आपलं जसं तुम्ही पायथन किंवा सी शिकता त्या गोष्टी कामी नाही पडेल. बेसिक फंडामेंटल ठीक आहे तुमचे की लँग्वेजचे जे असतात ते, पण बाकी ऍडव्हान्स पार्ट आपल्याला सॉफ्टवेअर बेस्ड शिकावं लागतं. ठीक आहे. आता तुम्ही कंट्रोलर बनवले, मग आता जे पण आपल्याला मुवमेंट द्यायचं आहे, आपला कॅरेक्टर चालत आहे, धावत आहे, फाईट करत आहे, तर तो पार्ट राहणार आपला अॅनिमेशन मध्ये. ठीक आहे. सो पाईपलाईन मध्ये नेक्स्ट पार्ट राहील अॅनिमेशन. 3D अॅनिमेटर्स जे राहील, जे पण आपला सीन बोल काय म्हणतं, मला वाटलं काय म्हणतोय. अच्छा ठीक आहे. सो सिम्पल आता अॅनिमेशन जे आहे ते आपल्या कॅरेक्टर्सच नाही राहील. समजा कार आहे, प्रॉप्स आहे आपले, सिम्पल हा फॅन पण आहे फिरतोय. हा कॅमेरा अॅनिमेशन पण राहू शकतं. समजा आर्किटेक्चर आहे तर आर्किटेक्चर मध्ये आपले ह्युमन कॅरेक्टर्स युजली आपण नाही ठेवत, तर वॉकथ्रूज मध्ये आपला कॅमेराचं अॅनिमेशन पाहिजे. क्लिक करायची युजली गरज नाही. हा तुम्ही ते पाथ वगैरे बस करू शकता. समजा आता ही रूम आहे, आपल्याला असं पूर्ण एक पाथ बनवून अॅनिमेट करायचं आहे, तुम्ही पाथ बेस करू शकता. कंट्रोलर बनवायची गरज नाही रिगिंग वाला त्याच्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट येतो व्हीएफएक्स. आता व्हीएफएक्स मध्ये हे पूर्ण एक कम्प्लीट डिपार्टमेंटच आहे. याच्यामध्ये पण मग वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. सो व्हिज्युअल इफेक्ट्स मध्ये कंपोजिटिंग आहे, डायनामिक्स आहे. काय? रोटो हा. आता कंपोजिटिंग मध्ये वेगवेगळे पार्ट असतात. व्हीएफएक्स जर तुम्ही 3Dच्या स्पेसिफिकली ओरिएंटेड बघितलं तर आपण डायनामिक्स जास्त स्टडी करतो. डायनामिक्स मध्ये म्हणजे समजा आता आपलं ब्लास्ट आहे एखादं, ठीक आहे, ब्लास्टचा सीन बनवायचा आहे, हा, किंवा आपलं डॉक्टर स्ट्रेंजचं पोर्टल आहे, ठीक आहे, किंवा थॅनोसचं जे डिसइंटिग्रेट होतं तो वाला पार्ट आहे. तर तशा टाईपचे जे पण इफेक्ट्स असतात त्याला आपण डायनामिक्स म्हणतो. तर डायनामिक्स तुम्ही मॅक्समध्ये पण करू शकता. मॅक्समध्ये त्याचे काही स्वतःचे इफेक्ट्स आहेत किंवा तुम्ही प्लगइन्स पण टाकू शकता. जसं मॅक्समध्ये रे फायर वगैरे प्लगइन यायच्या आधी, ज्यांनी तुम्ही ब्रेकडाऊन वाल्या सीन्स बनवू शकता. समजा आपली एखादी वॉल आहे, त्याच्यामधनं एखादी कार चालली आणि वॉल ब्रेक होत आहे किंवा ग्लास पडताय आणि पूर्ण शॅटर होत आहे, ते सगळे इफेक्ट्स तुम्ही मॅक्समध्ये करू शकता. पण युजली डायनामिक्ससाठी त्याचे पण वेगळे सॉफ्टवेअर असतात. जसं हुडीनी सर्वात जास्त वापरतात. आधी जेव्हा बेसिकली 10 वर्षा पहिलीची गोष्ट करायची झाली तर फ्लुइड सिम्युलेशनसाठी रिअल फ्लो सॉफ्टवेअर होता. ठीक आहे. पायरेट्स ऑफ कॅरिबियन मूवी बघितली तुम्ही लोकांनी? ठीक आहे. 2012 पायरेट्स ऑफ कॅरिबियन, त्यामध्ये जेवढे पण आपले मोठे मोठे ओशन लेवलचे सिम्युलेशन्स राहायचे ते रिअल फ्लो वगैरे मध्ये बनवायचे. ठीक आहे. पण त्या सॉफ्टवेअरला परफॉर्मन्स पण खूप, सिस्टम पण खूप हेवी लागायची. त्यासाठी त्यांनी मग एक नवीन ऑप्टिमाइज सॉफ्टवेअर काढलं, हुडीनी. ठीक आहे. तर हुडीनी मध्ये असं नाही की तुम्ही फक्त डायनामिक्सच करू शकता, त्यामध्ये मॉडेलिंग वगैरे पण करता येते आपल्याला, पण स्पेसिफिकली ते सॉफ्टवेअर आपलं डायनामिक्स साठी बनलेलं आहे. ठीक आहे. एक डायनामिक्सचं एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. समजा यामध्ये फ्लुइड पण बनवता येते तुम्हाला आणि काही ब्रेकडाऊन वाला पार्ट पण करता येतो. ठीक आहे. ठीक आहे. आता
हे डायनामिक्सचा पार्ट कुठला आहे याच्यामध्ये? हेअर अँड फरचा जो पार्ट आहे. कॅरेक्टर तर तुम्ही ठीक आहे एलिमेंट्स आहे, ठीक आहे. सो हे हेअर अँड फरचा जो पार्ट राहतो तो डायनामिक राहतो, कारण की आता तुम्ही एखादा अॅनिमल बनवला तर त्याचे हेअर्स कसे रिॲक्ट करणार ते तुम्ही अॅनिमेट करू नाही शकत, कारण की ते तर आपल्याला जे पण आपली विंड वगैरे राहील त्याच्यानुसार कंट्रोल करावं लागेल. तर ज्या गोष्टी आपण अॅनिमेट नाही करू शकत त्याला आपण सिम्युलेट करतो, ठीक आहे, जे कम्प्युटर स्वतः प्रोसेस करेल त्याला, ठीक आहे. हे जे आहे हे मसल सिस्टम म्हणतात याला. आपण जे रिगिंग बघितलं ना, रिगिंगचाच ॲडव्हान्स पार्ट असतो मसल सिस्टम. ॲक्च्युअल आपले जे मसल्स असतात त्याच्यासारखे तुम्हाला मसल सिस्टम पण बनवता येतं. तर हा ऑप्शन तुम्हाला मॅक्स मायामध्ये पण आहे आणि हुडिनीमध्ये पण आहे. फक्त मॅक्समध्ये याला तुम्हाला मॅन्युअली वर्क करावं लागतं, हुडिनीमध्ये तुम्हाला रेडीमेड मिळतं या गोष्टी. त्याच्यामध्ये कसं तुम्हाला सिंपल तुम्ही फोटोशॉपमध्ये जसं ब्रशनी पेंट करता कुठल्या एरियामध्ये, तसं तुम्ही 3D मॉडेलवर 3D मध्ये पेंट करू शकता. कम्प्युटर जनरेटेड आहे पूर्ण. हा, ते पूर्ण सिम्युलेटेडच राहतात सगळे हेअर अँड फर. त्याच्यामध्ये मॉडेलिंग वाला पार्ट राहत नाही काय, कारण की तुम्ही तेवढे बारीक बारीक स्ट्रँड जे आहे ते मॉडेल नाही करू शकत. तर जे हाय पॉलिमेश म्हणजे थिक मेश राहील ते आपल्याला करता येतं डायरेक्ट यांनी, म्हणजे आपले 2D जे मूवीज बघता तुम्ही 2D प्लस 3D त्याच्यामध्ये आपलं नॉर्मल राहतं की अॅनिमेट करता येते आपल्याला, पण याच्यामध्ये जे आहेत रिअलिस्टिक कॅरेक्टर्स जे असतील त्याच्यामध्ये तुम्हाला सिम्युलेटच करा. कॉम्प्युटरचा हुडिनीमध्येच बनवलेलं आहे, सिम्युलेटेड. जसं झीब्रशचं सांगितलं ना तुम्हाला की लोक मॉडेल जे नॉर्मल मॉडेल आहे ते 3D मध्ये बनवतात, तसंच याचं पण ॲनिमल्स वगैरेचे पण मॉडेल्स ते लोक 3D सॉफ्टवेअर मध्ये बनवतात आणि हेअर अँड फरचा जो पार्ट आहे तो मग हुडिनी वगैरे मध्ये बनवतात. तर VFX मध्येच एक कंपोजिटिंगचा पार्ट राहतो. तर हे जे सीन्स बघितले तुम्ही, हे कंपोजिटिंगचा पार्ट झाला याच्यामध्ये, की यांनी शूट वेगळा केला पार्ट, काही 3D बनवलं, काही त्याच्यामध्ये रिअलिस्टिक सीन घेतलं. फोटोशॉपमध्ये तुम्ही काय म्हणतात त्याला, स्काय रिप्लेसमेंट केलं होतं. हा, ठीक आहे. सिम्पल स्काय रिप्लेसमेंट मध्ये काय की आपलं जे पण बॅकग्राऊंड आहे, तुमचं जे पण सेट असेल समजा घर वगैरे त्याचं बॅकग्राऊंड रिप्लेस करायचं. सिंगल इमेजवर रिप्लेस करायसाठी काही नाही, तुम्हाला लेअर मास्किंग करा आणि तुम्ही त्याला रिप्लेस करू शकता. पण तेच जर तुम्हाला व्हिडिओ असेल तर व्हिडिओ मोशन मध्ये राहणार, तुमचं काहीतरी कॅमेरा अॅनिमेशन होणार, एक झूम होणार किंवा पॅन होणार, काहीतरी त्याच्यामध्ये मुवमेंट राहणार. तिथे मग तुम्हाला मास्किंग वगैरे करायसाठी एक रोटोस्कोपी नावाचा कन्सेप्ट वापरावा लागतो, तर ते तुम्हाला मग VFX मध्ये राहतं. जेवढे डायनामिक्सचे शॉट्स बघाल हुडिनीमध्ये बनवतात.
तो जनरल आयडिया आला हुडिनीचा, VFXचा पार्ट झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर लाइटिंग जे आहे, आता समजा आपण ही रूम ठीक आहे पूर्ण 3D Max मध्ये बनवून घेतली. ठीक आहे. बट काय होणार की आपल्याला ऍक्च्युअल मध्ये याच्यामध्ये लाईट जे आहे ते लाईट सोर्स आपल्याला द्यावं लागेल, कारण की सॉफ्टवेअर इंडिपेंडेंटली कोणत्याच सीनला लाईट करत नाही. तुम्हाला काहीतरी लाईट सोर्स, आता सध्या या रूम मध्ये लाईट सोर्स काय आहे की हे जे आपले सिलिंग लाईट्स आहेत ते आहे. ठीक आहे. तर ते जे लाईट्स आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये क्रिएट करावं लागेल, ऑप्शन्स दिले जातात ते तुम्ही क्रिएट करू शकता. ठीक आहे. मग त्या लाईटच्या प्रॉपर्टीज जे राहील, तर लाईट सोबत काय मेन आपलं सर्वात जास्त तर रिफ्लेक्टिव्हिटीच राहते. रिफ्लेक्टिव्हिटी, शॅडोज, पॉवर त्याची. ठीक आहे. इंटेन्सिटी, समजा की इंटेन्सिटी किती ठेवायची, तर त्या सगळ्या प्रॉपर्टीज तुम्हाला मग लाइटिंग मध्ये करावं लागेल. ठीक आहे. डायरेक्शन राहील, समजा एखादी जर तुम्ही सीन बघितला, समजा हेच आहे. ठीक आहे. सो इंटेरियर मॉडेल बनवलं तुम्ही. आता इथे या विंडोज आहे, याच्यामध्ये डे टाइम मध्ये तर आपण कुठले लाईट ऑब्विसली चालू नाही ठेवू. ठीक आहे. तर जे पण आपला लाईट सोर्स राहील प्रायमरीली सनलाईटच राहील. ठीक आहे. तर सनलाईट काय की मग इकडे आपले विंडो आहे, त्या विंडो मध्ये सनलाईट येतो, तर ते सगळं तुम्हाला सॉफ्टवेअरला सांगावं लागेल. सॉफ्टवेअरला स्वतःहून त्या गोष्टी करता नाही येणार की किंवा हा सीन आहे इथून काचा आहे तर इथून लाईट आला पाहिजे. ते सॉफ्टवेअरला स्वतःहून इंडिपेंडेंटली समजा आपल्याला लाईट सोर्स द्यावे लागेल, त्या हिशोबाने आपल्याला क्रिएट करावं लागेल. जसं इथे आता हा लाईट वगैरे पडतोय, त्या पूर्ण प्रॉपर्टी आपल्याला कंट्रोल करावं लागतं. ठीक आहे. सो हा लाइटिंगचा पार्ट येणार. त्यानंतर बोललो प्रॉप्स, ब्लॉक्स म्हणजे कशाचे ब्लॉक्स म्हणजे ते, हा हा वेगवेगळे ऑब्जेक्ट्स राहतील. ठीक आहे. समजा आता हे मॉडेल बनवलंय तुम्ही, तर हा खालचा जो बेस आहे आपला तो वेगळा राहील. त्याच्यानंतर जे आपल्या मॅट्रायसेस आहेत त्या वेगळ्या, याच्यावरचे जे पण बेडशीट्स वगैरे आहे ते सगळे ऑब्जेक्ट्स वेगवेगळे राहणार. जसं तुम्ही कोणत्या पण 2D सॉफ्टवेअर मध्ये शेप्स बनवता, रेक्टँगल, सर्कल, तसंच 3D सॉफ्टवेअर मध्ये पण तुम्हाला वेगवेगळे शेप्स मिळतात. सिलेंडर आहे, बॉक्स आहे, त्यानंतर पिरामिड आहे. ठीक आहे. त्याला तुम्ही मॅन्युप्युलेट करून तुमचं काम करू शकता. ठीक आहे. सो प्रोडक्शन पाइपलाइन मध्ये आपलं इथे 3D मध्ये लाइटिंग झालं की रेंडरिंग आहे. आता रेंडरिंग म्हणजे काय एक्झॅक्टली, आउटपुट काढणे. ठीक आहे. टेक्स्चरिंग तर आपण कलरिंगला म्हणू. ठीक आहे. रेंडरिंग म्हणजे आउटपुट काढणे. जसं आता आपण म्हटलं की तुम्ही फोटो एडिट केला फोटोशॉप मध्ये, तर तुम्ही कधीच पुढच्याला फोटोशॉपची फाईल नाही पाठवत, किंवा ऑटोकॅड मध्ये तुम्ही ड्रॉइंग बनवलं तर तुम्ही ते ड्रॉइंग ऑटोकॅडची फाईल नाही पाठवत. ठीक आहे. ऑटोकॅडची फाईल आपण DWG फाईल देतो, फोटोशॉप मधून आपण JPG फाईल देतो. ठीक आहे. सेम 3D सॉफ्टवेअर आपलं 3D मॉडेल आहे. ठीक आहे. आता पुढच्याकडे तर ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल नाही राहणार, मोबाईलवर पाहायचं तर मोबाईलवर सॉफ्टवेअर इन्स्टॉल पण नाही होणार. त्यासाठी मग आपण त्याला 3D ला 2D मध्ये पुन्हा कन्वर्ट करतो, म्हणजे आपल्या व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. आयदर तुम्ही व्हिडिओ मध्ये करू शकता किंवा इमेज मध्ये करू शकता. ठीक आहे. समजा ही जी आपली इमेज बघितली आपण, एक सिंगल इमेज केलेली आहे त्यांनी. ठीक आहे. सो आयदर व्हिडिओ किंवा इमेज फॉर्मॅटमध्ये तुम्हाला रेंडर करता येतं. इथे आपलं प्रोडक्शन पाइपलाइन संपली. ठीक आहे. मग जी पण आपण इमेज घेतली आहे, आता समजा ही इमेज यांनी रेंडर केली, पण यामध्ये असं वाटलं यांना की बा कंट्रास्ट कमी आला किंवा कलर फिक्के आले, तर यांना मग जे पण त्याच्यावर ऍडिशनल करेक्शन्स करायचे त्याला म्हणतो आपण पोस्ट प्रोडक्शन. ठीक आहे. यामध्ये समजा आता इथे एखादी रूम आहे, या बेडवर आपल्याला एखादं कॅरेक्टर बसलेलं दाखवायचं आहे, की एखादी मांजर दाखवायची आहे या रूम मध्ये, तर ते आपण 3D मध्ये ऍड करण्यापेक्षा आपण पोस्ट प्रोडक्शन मध्ये करू शकतो. की एखादी इमेज घ्या आणि फोटोशॉप मध्ये त्याला कंपोजिट करा, किंवा समजा आपल्याला वॉलवर एखादा वॉलपेपर वगैरे लावायचा आहे. ठीक आहे. सो ते चेंजेस आपल्याला फोटोशॉप मध्ये करता येतात. त्यासाठी मग ती आपण इमेज घेऊन त्यावर वर्क करू शकतो. तो राहणार आपला पोस्ट प्रोडक्शनचा पार्ट. आता जसं तुम्ही कंपोजिटिंग म्हटलं मी मगाशी तुम्हाला, समजा तुम्ही इथे बसलाय आणि बॅकग्राऊंड मध्ये मला असं दाखवायचं आहे की तुम्ही एखाद्या ग्लास ऑफिस मध्ये बसलाय, तर मग आपल्याला काय करावं लागेल, आधी मास्क करावं लागेल तुम्हाला, आणि बॅकग्राऊंड आपल्याला रिप्लेस करावं लागेल. ठीक आहे. तर ती जी प्रोसेस आहे त्याला आपण कंपोजिटिंग म्हणतो. यामध्ये जर आपण एखादा 3D एलिमेंट टाकला, ते आपल्याला असं दाखवतं की इथून एखादा ट्रान्सफॉर्मर चालत जायचं आहे, तर आपण काय करू, ट्रान्सफॉर्मर 3D मध्ये बनवू, त्याला पूर्ण जे पण प्रोसेस आहे मॉडेलिंग, टेक्स्चरिंग, लाइटिंग, अॅनिमेशन सगळं करू, त्याचा एक फायनल व्हिडिओ काढू आणि त्याला इथे मिक्स करू. तर मिक्स करण्याची जी प्रोसेस राहील त्याला आपण कंपोजिटिंग म्हणतो. ठीक आहे. सो वेगवेगळे एलिमेंट्स राहतात. तुम्ही जर कंपोजिटिंगचा पार्ट बघाल,
हा समजा आपण स्काय प्लेसमेंट जसं म्हटलं तसं यांनी इथे वेगवेगळे शॉट कंबाईन केले. घर पूर्ण 3D बनवलं त्यांनी. ही हट आणि कार. त्यांनी इथे शेवटी कलर करेक्शन पण केलं, लाइटनिंग पण ऍड केल्या. तर हा सगळा पार्ट कंपोजिटिंग मध्ये येतो तुम्हाला. मायामध्ये मॉडेल बनवलं त्याने. आफ्टर मध्ये ग्रीन स्क्रीन कंपोजिटिंग केलंय तुम्ही आफ्टर इफेक्टला. ठीक आहे. सो सेम पार्ट राहील. तुम्ही किंग जे असतं ते तुम्ही आफ्टर इफेक्ट मध्ये करा, फ्युजन मध्ये करा किंवा न्यूक मध्ये करा. मेनली हे 3 सॉफ्टवेअर वापरतो. आता फ्युजन जवळपास बंदच झालेलं आहे. जास्तीत जास्त आपण न्यूक वापरतो. ठीक आहे, जर नोड बेस करायचं असलं. त्यांनी काय होतं ते बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेतलं त्यांनी. आणि इथे मग हा जो व्हाईट कलरचा शॉट होता याला काय म्हणतात, अल्फा. ठीक आहे. सो अल्फा खूप इम्पॉर्टंट राहतो. तुम्ही 3D मध्ये पण जेव्हा काम कराल, जर तुम्हाला ऑब्जेक्ट्सला सेपरेट करायचं आहे, तुम्हाला त्याचा अल्फा काढता यायला पाहिजे. ठीक आहे. अल्फा मध्ये म्हणजे फोटोशॉप मध्ये तुम्ही बघितलाय, लेअर मास्किंग केलंय तुम्ही, तर व्हाईट शो होते की हाईड होतं? व्हाईटने शो होईल, ब्लॅकने हाईड होईल. ठीक आहे. तो सेम पार्ट राहील. जो पार्ट ब्लॅक राहील तो आपला हाईड होऊन जाणार, जो पार्ट व्हाईट राहील तो शो होणार. ट्रान्सपरन्सीसाठी राहतं मेनली. ठीक आहे. ठीक आहे. आता हे जे तुम्हाला स्टेप बाय स्टेप लाईन जाताना दिसतं याला आपण पासेस म्हणतो. समजा आधी बघा इथे की हे रिमूव्ह केल्यावर बॅकग्राऊंड क्लिअर होतं. आता त्यांनी मग बॅकग्राऊंडला ब्लर केलं. ठीक आहे. त्यानंतर इथे गनवर हे यांनी मजल फ्लॅश ऍड केला. तर हे सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला मग कंपोजिटिंग मध्ये ऍड करता येतात. हा ओरिजिनल शॉट होता. हे न्यू पहिले त्यांनी म्हणजे पूर्ण रिमूव्ह करून घेतलं, मग त्यांनी दुसरा व्हिडिओ ऍड केला तिथे बॅकग्राऊंडचा आणि त्याला मग नंतर ब्लर केलं. इथे बघ ना, इथलं वेगळं होतं ना, हे बॅकग्राऊंड वेगळं आहे, हे वेगळं आहे. इथलं सेटअप चेंज केलं. ते पूर्ण नोटग्राफ वगैरे राहते याच्यामध्ये. स्क्रीन रिप्लेसमेंट तुम्ही आफ्टर इफेक्ट मध्ये जर केलं असेल, ठीक आहे, यासाठी पण वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत. कंपोजिटिंग जर तुम्ही शिकाल VFX मध्ये, त्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर्स मिळतात तुम्हाला. जसं कंपोजिटिंगसाठी प्रायमरी न्यूक आहे, रोटोस्कोपीसाठी सिलआउट वापरले जातं. ट्रॅकिंगचं जे काम आहे, आता ट्रॅकिंग काय राहतं बेसिकली, काही आयडिया? ठीक आहे. सिम्पल म्हणजे जे पण आपल्या कॅमेराचं मोशन आहे ते जर आपल्याला ऑब्जेक्टवर प्लेस करायचं आहे, त्यासाठी आपल्याला ट्रॅकिंग प्रोसेस करावं लागतं. ठीक आहे. समजा या रूमचा जर आपण असा व्हिडिओ घेतला पूर्ण, तर हे जे आपलं कॅमेरा मुवमेंट राहील त्याला आपल्याला ऍडजस्ट करायसाठी ट्रॅकिंग करावं लागतं. ठीक आहे. समजा इथे जे आहे त्यांनी सेम काम केलं. कॅमेरा प्रोजेक्शन हे तुम्ही आफ्टर इफेक्ट मध्ये पण करू शकता, की तुमच्याकडे जर तुमची 2D इमेज असेल तर त्याला तुम्ही 3Dचं इल्युजन देऊ शकता. आफ्टर इफेक्ट हे 3D सॉफ्टवेअर नाही आहे. ठीक आहे. 2.5D सॉफ्टवेअर म्हणतो आपण त्याला. कम्प्लीट 2D पण नाही, कम्प्लीट 3D पण नाही, समवेअर इन बिटवीन. ठीक आहे. आपण जे रोटो म्हटलं, आता हे जेवढं आपल्याला रेड ओव्हरले दिसत आहे तेवढा पार्ट त्यांनी मास्क केलेला आहे. आपल्या इंडियामध्ये सर्वात जास्त जे VFXचं काम येतं ते याच्यासाठी येतं, रोटोस्कोपी. सर्वात जास्त ओपनिंग्स राहतात याच्या, कारण की या कामाला वेळ खूप लागतो आणि मॅन पॉवर पण बरंच लागतं. ठीक आहे. हा ओरिजिनल शॉट होता. त्यांनी रिमूव्ह करून स्काय प्लेस केलं आणि या स्कायच्या अकॉर्डिंग कलर करेक्शन केलं. वायर रिमूव्हल आपण आफ्टर इफेक्ट मध्ये पण करू शकतो.
प्रेपलाच आपण क्लीन प्लेट म्हणतो. युजली समजा तुम्ही एखादी ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे शूट करता, तर युजली ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये आपण प्रोडक्ट्सचं हे नाही करू शकत, ऍडव्हर्टायझिंग नाही करू शकत, म्हणजे ब्रँड कोणता दाखवू नाही शकत. समजा तुम्ही एखादी कार वगैरे दाखवली, त्याचे लोगोज वगैरे युजली हाईड करतात किंवा नंबर प्लेट्स हाईड केलेल्या बघता तुम्ही. तर ते जे काम आहे आपल्याला करायचं असलं ते आपण क्लीन प्लेटनी करू शकतो. किंवा कुठलं अननेसेसरी पार्ट आहे समजा, कंटेंट अवेअर फील, पण ते मॅन्युअली केलेलं. कंटेंट अवेअर ऑटोमॅटिक करतं, हे तुम्हाला मॅन्युअली करावं लागतं. क्लोन स्टॅम्प टूल वापरलाय तुम्ही लोकांनी? क्लोन स्टॅम्प टूल फोटोशॉपचा. अच्छा, क्लोन स्टॅम्प टूल जसं वापरतो ना आपण, त्यांनी तशा टाईपचं वर्क करतं ते VFX. मॅट पेंटिंग तर फोटोशॉप मध्ये केली असेल तुम्ही लोकांनी? नाही. एक 3D कंपोजिटिंग. म्हणजे ओव्हरऑल त्यामध्ये वापरलेले सॉफ्टवेअर आहे. तर VFX मध्ये आपल्याला हा सगळा पार्ट आपला कव्हर होतो. ठीक आहे. सो कंपोजिटिंग झालं, मग 2D VFX किंवा मोशन ग्राफिक्स झालं. कुठली पण मूवी किंवा ऍडव्हर्टाइजमेंट आहे त्याच्यामध्ये काही टायटल अॅनिमेशन राहील, काही लोगो अॅनिमेशन राहील, एक क्रेडिट्सचा पार्ट राहील. ते सगळं मग आपल्या पोस्ट प्रोडक्शन मध्ये करतो आपण. फायनल एक कलर करेक्शन असतं कुठल्या पण मूवीमध्ये. ठीक आहे. जे शूट केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळे जे वेगवेगळे सीन्स आहे, समजा तुमचं 3D ची लाइटिंग आणि तुमच्या सीनची लाइटिंग ही ऑब्व्हियसली मॅच नाही होणार, ते तुम्हाला मॅच करावं लागेल. ठीक आहे. तर ते पार्ट कलर करेक्शन आणि कलर ग्रेडिंग मध्ये राहणार, आणि एक मग फायनल आउटपुट आपलं रेंडर. तर अशी आपली पूर्ण प्रोडक्शन पाईपलाईनची प्रोसेस असते. 3 मेन कॅटेगरी म्हटलं तर प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन. 3ds मॅक्स कुठल्या जागी येणार त्याच्यात? 3ds मॅक्स प्रोडक्शन मध्ये येणार. ठीक आहे. प्रोडक्शन मध्ये मॉडेलिंग मध्ये कुठल्या 3D मध्ये कुठल्या कुठल्या स्टेजेस राहील आपल्या? ठीक आहे. मॉडेलिंग, टेक्स्चरिंग, रिगिंग, लाइटिंग, ॲनिमेशन, रेंडरिंग. ठीक आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे त्यानंतर आता 3D मध्ये मॅक्स जर म्हटलं आपण, तर मॅक्स कुठल्या कंपनीचा म्हटलं, आधीच आपण सांगितलं की ऑटोडेस्क कंपनीचं सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे. बेसिक जर काही थोडी हिस्ट्री बघतो म्हटलं मॅक्सची आपण, तर 1996 मध्ये हे सॉफ्टवेअर यांनी डेव्हलप केलं होतं. ठीक आहे. सर्वात पहिले डिस्क्रीट नावाची एक कंपनी होती, त्यांनी हे सॉफ्टवेअर डेव्हलप केलं होतं. त्यानंतर मग त्याचं जे पण डेव्हलपमेंट आणि काय म्हणता येईल रिलीजेस आहे ते मग ऑटोडेस्क वाल्यांनी हे केलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही जर 3ds मॅक्सची हिस्ट्री बघाल तर फर्स्ट व्हर्जन जे होतं ते 1996 मध्ये डेव्हलप केलं होतं या लोकांनी. आधी याचं नाव 3D स्टुडिओ मॅक्स होतं. ठीक आहे. नंतर त्यांनी मग स्टुडिओ रिमूव्ह करून त्याला 3ds फक्त S ठेवला आणि 3ds मॅक्स करून टाकले. मेन याचं हे आहे की हा फक्त विंडोज प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे, मॅकवर तुम्हाला हे सॉफ्टवेअर वापरता येणार नाही. ठीक आहे. आणि सिस्टम रिक्वायरमेंट डिपेंडिंग ऑन तुमचं जे पण सिस्टम राहील आणि तुम्ही व्हर्जन कुठलं वापरता त्याच्यानुसार राहणार. करंट मध्ये बघतो म्हटलं तर सर्वात लेटेस्ट व्हर्जन आपल्याला 2025 आहे ना, 26 आलेला आहे. ठीक आहे. 26 रिलीज आहे, 25 पर्यंत तुम्हाला स्टेबल रिलीज मिळून जाणार. ठीक आहे. साधारण तुम्ही मॅक्स 14 पासून जर वापरतो म्हटलं तर 14 नंतरचे जेवढेही व्हर्जन्स आहेत जवळपास इंटरफेस सिमिलर येतो तुम्हाला. फक्त काही जे ऍडव्हान्स टूल्स आहेत ते तुमचे काही चेंज होणार, काही ऍडव्हान्स मॉडेलिंग झालं, टेक्स्चरिंग झालं, रिगिंग झालं त्याच्यामध्ये. बाकी बेसिक जो UI म्हणजे UI युजर इंटरफेस जो राहील तो सेम राहणार. ठीक आहे. गेमिंग आणि आर्किटेक्चर. गेमिंग मध्ये पूर्णच बेसिक तुला म्हणजे मॉडेलिंग पासून तर ॲनिमेशन पर्यंत सगळं काम त्याच्यामध्ये करता येतं. आहे ना, अनरियल आहे. आता तू समजा मॉडेल बनवले आहे, ठीक आहे, तर त्याला लाईव्ह इंटरॅक्शन जे असतं, समजा आता तू म्हणजे W दाबला तर कॅरेक्टर तुझा पुढे जातो. ठीक आहे. तर प्रोग्रामिंग आणि लिंकिंगचा जो पार्ट आहे त्याच्यासाठी तुला अनरियल मध्ये जावं लागेल. म्हणजे इंटरॅक्टिव्ह बनवण्याचा जो पार्ट राहतो ना तो तुम्हाला अनरियल मध्ये करावा लागेल. त्याचं जे बेसिक जे काम असतं पूर्ण मॉडेलिंग, टेक्स्चरिंग, लाइटिंग, ॲनिमेशन ते तुम्ही मॅक्स मध्ये करू शकता. ठीक आहे. आणि आर्किटेक्चर मध्ये सर्वात जास्त वापरले जातात. त्याला आपण काय म्हणतो, लूप डेव्हलपमेंट झालं किंवा आपलं इंटरॅक्टिव्ह वॉकथ्रूज झालं, त्यासाठी तुम्हाला मॅक्सचा सर्वात जास्त वापर करता येतो. ठीक आहे.
तर यामध्ये पण रेंडरिंग जे आपण म्हटलं ना, रेंडरिंग मध्ये पण मग आर्किटेक्चरसाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर प्लगइन्स आहेत. जसं तुम्हाला रेंडरिंगसाठी मॅक्सचं स्वतःचं जे आहे ते एक मेंटल रे नावाचं प्लगइन येत होतं. मेंटल रे आहे, आय रे आहे, व्हीरे जे आहे ते वेगळं प्लगइन येतं मग. ठीक आहे, जसं व्हीरे जे आहे ते केओस कंपनीचं सॉफ्टवेअर आहे. तर हे तुम्हाला रिअलिस्टिक रेंडरिंगसाठी वापरलं जातं. जसं तुम्ही जर आर्किटेक्चरचे मॉडेल बनवत आहात, तुम्हाला जर रिअल लुकिंग मॉडेल्स बनवायचे आहे तर तुम्ही व्हीरे वापरू शकता. त्यानंतर केओस कंपनीचंच अजून एक सॉफ्टवेअर आहे कोरोना नावाचा, ते पण तुम्ही रेंडरिंगसाठी वापरू शकता. ठीक आहे. त्यानंतर अजून रेंडरिंग मध्ये जर बघितलं तुम्ही तर कीशॉट नावाचं एक सॉफ्टवेअर येतं. ठीक आहे. कीशॉट एक वेगळं सॉफ्टवेअर मिळून जातं, त्यामध्ये तुम्ही तुमचं 3D मॉडेल इम्पोर्ट करा आणि त्याला हे करा. लुमियॉन ऐकलं असेल तुम्ही, वॉकथ्रू साठी लुमियॉन सर्वात जास्त वापरले जातं. युजली आपल्याला जर लँडस्केप वगैरे बनवायचे असेल तर लुमियॉन सर्वात जास्त वापरतात. ठीक आहे. एक्सटेरियर्स जर बघितलं आपण, ट्युटोरियल आहे. मुझे रिटायरमेंट के बाद हर महीने लगभग 2.5 लाख की इनकम मिलेगी। क्या? कैसे? मुझे भी बता। म्हणजे मॉडेल जे आहे तुम्ही मॉडेल मॅक्स मध्ये करून घ्या, त्याचं पूर्ण मॉडेलिंग, टेक्स्चरिंग वगैरे. लाइटिंग पण समजा तुम्ही तिथे करू शकता, पण याच्यामध्ये पण लाइटिंगचे टूल दिलेले आहे. बाकी जे आहे पूर्ण यामध्ये ट्री प्लांटेशन झालं, ते रिव्हर झालं, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला लुमियॉन मध्ये ऍड करता येतात. तुम्ही हेच जर पाणी मॅक्स मध्ये बनवतो म्हटलं तुम्हाला बरंच कॉम्प्लिकेटेड आहे आणि ॲनिमेटेड पाणी बनवता पण नाही येणार तुम्हाला. ठीक आहे. बेस्ट आहे की लुमियॉन मध्ये प्रीसेट दिलेले आहे, ते प्रीसेट वापरून तुम्ही डायरेक्ट काम करू शकता. ठीक आहे. समजा याच्यात डे टाइम लाइटिंग आहे, नाईट टाइम लाइटिंग आहे. Lumen 25 just got समजा याने ट्युटोरियल दिलेलं आहे. सो रेंडरिंग साठी ते सॉफ्टवेअर्स राहणार. त्यानंतर व्हर्जन वाईज तर आपण बघितलं, सिस्टम सपोर्ट ऍटलिस्ट तुम्हाला 8 GB रॅम लागणार तुमच्या सिस्टमवर. ठीक आहे. जर मिनिमम रिक्वायरमेंट बघतो म्हटलं तुम्ही, येस सिस्टम रिक्वायरमेंट. ठीक आहे. सो 2025 व्हर्जन वापरण्यासाठी तुम्हाला नॉर्मल आपल्याला 4 GB यांनी मिनिमम म्हटली आहे, पण ऍटलीस्ट 8 GB ठेवा, कारण की 4 GB वर आता आजकाल तर कुठलं सिस्टम युजली राहत नाही, 4 GB सपोर्ट नाही करत. ठीक आहे. त्यानंतर डिस्क स्पेस तुम्हाला 9 GB तुमच्या हार्ड ड्राईव्हवर स्पेस लागणार. त्यानंतर प्रोसेसर जो आहे तो तुमचा 64 बिट इंटेल किंवा AMD कुठला पण प्रोसेसर चालेल. ठीक आहे. त्यानंतर हायर मग तुम्हाला जेवढं हेवी वर्क करायचं त्याच्यानुसार तुम्ही हाय कॉन्फिगरेशन वापरू शकता. याला ग्राफिक्स कार्डचं जास्त गरज नाही पडत. ठीक आहे. रेंडरिंगच्या वेळेस तुम्ही जीपीयू बेस्ड रेंडरिंग वापरू शकता, बट नॉर्मल जेवढं पण काम आहे मॅक्स हे सीपीयू ओरिएंटेड सॉफ्टवेअर आहे. मेन तुमच्या प्रोसेसरवरच जे पण राहील परफॉर्मन्स ते डिपेंड राहील याच्यामध्ये. ठीक आहे. बाकी आपण यूआयचा मॅक्स ऍक्च्युअल सुरुवात उद्यापासून करू. याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्शन पाईपलाईन समजली. ठीक आहे. सिस्टम स्पेसिफिकेशन लुमियॉनचे आता जे नवीन 12 आलेलं आहे, सिस्टम रिक्वायरमेंट प्रोची टाकावं लागेल. मिनिमम यामध्ये दिलेला आहे यांनी ऍटलीस्ट GTX 1060 लागेल, 6 GB चं कार्ड लागेल आणि 16 GB रॅम मिनिमम. ही एक पाईपलाईन प्रोसेस झाली, प्रोडक्शन पाईपलाईन असून. ठीक आहे. मिनिमम झालं. बरं, तुमच्याकडे मॅक्स आहे सेटअप सगळ्यांकडे? तुझ्याकडे लॅपटॉप आहे की डेस्कटॉप आहे? लॅपटॉप आहे ना. ठीक आहे. घेऊन या लॅपटॉप तुमचा, इन्स्टॉल करून घ्यायचं ना सिस्टम ऑफिस मधनं. तू घरी इन्स्टॉल प्रोसेस एक मी तुम्हाला लागेल तर इन्स्टॉलेशन व्हिडिओ लिहून देतो, त्याने तुम्ही इन्स्टॉल पण करू शकता. ठीक आहे. याचं अच्छा ठीक आहे. मी व्हिडिओ शेअर करून देतो तुम्हाला इन्स्टॉलेशनचा कसं काय. हा, ॲनिमेशन हा एक टॉपिक झाला प्रोडक्शन पाईपलाईन मधला.
प्रोडक्शन एक पूर्ण डिपार्टमेंट झालं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी राहील, ॲनिमेशन त्याच्यातला पार्ट झाला एक. ठीक आहे. बाकी सॉफ्टवेअर सगळ्यांकडे इन्स्टॉल करून ठेवा. या विकेंडमध्ये आपण मग उद्या या युआयचं इंट्रोडक्शन बघू, मंडे पासून प्रॉपर आपली हे चालू होणार. ठीक आहे, चालेल. बाकी ऑनलाईन वाल्यांना काही डाऊट?